सुप्रीम कोर्टामध्ये ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती त्याची सुनावणी आता संपलेली आहे। मला विश्वास आहे, मला विश्वास असण्याचे 3 कारण आहेत। एक, पहिला जो मुद्दा सुप्रीम कोर्टाने ज्याच्यावर आरक्षण रद्द केलं त्याच्यामध्ये होता की राज्याला अधिकार आहे का केंद्राला अधिकार आहे, तर हो, राज्याला अधिकार आहे असा कायदा माननीय संसदेने केलेला आहे। दुसरा मुद्दा होता 50% मर्यादाचा, तर माननीय सुप्रीम कोर्टाने स्वतः ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये 10% ओलांडलेली मर्यादा मान्य केलेली आहे। आणि तिसरा मुद्दा आहे मराठा समाज मागासलेला आहे का। अनेक उदाहरणं आहे मराठा समाज मागास असण्याचे। आम्ही स्वतः जनावरांसोबत गाईच्या गोट्यात झोपतो, याच्यापेक्षा मराठा समाज मागा असलेलं उदाहरण असू शकत नाही। तेव्हा मला पूर्ण विश्वास आहे जी सुनावणी संपली या सुनावणीमध्ये मराठा समाजाला टिकणारं आरक्षण परत एकदा न्यायालय लागू करेल। आणि प्रश्न असा आहे की मराठा समाजाने आता समजून घेतलेलं आहे की राज्य सरकार असेल, राज्याचे विरोधी पक्ष असेल, या दोघांनी जे पाऊल उचललं आहे त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देत असताना आम्ही कोणालाही धक्का लावणार नाही। याचा अर्थ की ते नवीन कायदा करणार आहे। मग 2 वेळेस जो कायदा झाला, पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केला तो टिकला नाही, फडणवीस साहेबांनी केला तो मुंबई हायकोर्टात टिकला, सुप्रीम कोर्टात टिकला नाही, मग परत मराठा समाज कमजोर कायदा घेईल का? त्यामुळे न्यायालयाने स्पष्टता करावी, न्यायालयाने ठरवून द्यावं की सरकारने काय करावं, ही माझी अपेक्षा आहे। परत एकदा समाजाची फसवणूक होऊ नये, कारण माझ्या सकट सगळ्या समाजाची एकच अपेक्षा होती, इच्छा आहे की मराठा समाजाला कुणबीमधून ओबीसीतून आरक्षण मिळावं। परंतु दुर्दैवाने सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे। कालपासून सर्वेक्षण सुरू झाले, हे सर्वेक्षण नवीन कायद्यासाठी आहे, त्यामुळे सरकार स्वतंत्रच देणार आहे। तर त्यामुळे न्यायालयातून आम्ही का शिक्कामोर्तब करून घ्यावं नाही, यासाठी न्यायालयीन लढाई आम्ही लढतोय। आणि मला विश्वास आहे कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण सुप्रीम कोर्ट आम्हाला देईल। आणि सुप्रीम कोर्टाने जे भाष्य केलं, सुप्रीम कोर्ट जे सांगेल हे जगात कुठेही चॅलेंज होणार नाही, भारतात कोणत्याही न्यायालयात जाऊ शकत नाही। म्हणून सुप्रीम कोर्टाचं महत्त्व आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे माझं समाजाचं लक्ष आहे।